स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. श्वासाच्या गतीकडे लक्ष. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 10 ते 15 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले, डोळे अलगद मिटलेले. कपालभातीला सुरुवात करण्याआधी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 ते 15 आवर्तन, यथाशक्ती प्रयत्न. चेहरा अगदी शांत असेल. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वसन मार्ग आणि श्वास याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना ओमचा उच्चार. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्पण. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. काल आमच्या इथे वायफायचं कनेक्शन बिल्डिंग मध्ये कट झालं होतं, त्यामुळे क्लास नाही सकाळी इथे झाला. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैलसर सोडायची. करणार आहोत आज आपण मेरुदंड वक्रासन. तर त्यासाठी स्थिती आधी दाखवते तुम्हाला. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. मेरुदंड वक्रासन म्हणजे आपल्या स्पाइन कॉर्डला आपण बेंड, ट्विस्ट आणि स्ट्रेच देतो.
दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. सावकाश पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याच्या दिशेने न्यायचं. मग वर यायचं. उजव्या दिशेला मागे वळून कपाळ जमिनीच्या दिशेने. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल आपण करणार. ठीक आहे, सुरुवात करूया. डावा पाय सरळ, उजवा पाय फोल्ड, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला. आणि आता सावकाश पुढे झुकूया. कपाळ गुडघ्याच्या दिशेला. वर यायचंय आणि उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे. एक. डावा पाय आपला सरळ असेल तो कुठेही आपल्याला फोल्ड करायचा नाही. पुन्हा पुढे आणि उजवीकडे मागे. दोन. पुढे मागे. तीन. पुढे मागे. चार. लास्ट राऊंड. पुढे व्हायचंय आणि मागे. विरुद्ध बाजूने उजवा पाय सरळ करूया. डावा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. आणि आता सुरुवात करूया. सावकाश पुढे झुकायचंय आणि डाव्या दिशेला मागे वळून कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. एक. पुढे मागे. दोन. पुढे डाव्या दिशेला मागे. तीन. बरोबर. पुढे मागे. चार. लास्ट राऊंड. पुढे झुकायचंय आणि मग सावकाश डाव्या दिशेला मागे. 5 वेळा झाले की विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन करूया चक्की चालन. थोडा वेळ विश्रांती घ्या आणि मग चक्की चालन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचे. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. तळवे आपले वरती आकाशाच्या दिशेने, सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरूया. एक. दोन. तीन. चार. पाच. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डावीकडून उजवीकडे. एक. दोन. तीन. चार. पाच. 5 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि दोन्ही पायांची तिथल्या तिथेच बटरफ्लाय मोमेंट. पावलं जुळून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या खाली. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून देऊया. पाठीचा कणा सरळ. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल, जलद हालचाल. अप अँड डाऊन. बरोबर. तिथे थांबवायची आणि तिथल्या तिथे साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अर्गत मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं खांद्यावर. दोन्ही कोपरं जॉईंट करून घ्यायची आणि सुरुवात करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. एक. अगदी सावकाश मुवमेंट. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. दोन. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. तीन. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. एक. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. दोन. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. तीन. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत. ते म्हणजे वक्रासन.
कॉन्ट्राइंडिक्शन, ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, त्याचबरोबर कंठस्थ ग्रंथी म्हणजे माने गळ्याच्या इथे जर सूज वगैरे असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की आपला पाठीचा कणा फ्लेक्सिबल राहतो आणि डायबिटीस प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलेलं आहे, वक्रासन. तर आधी दाखवते कसं केलं जातं. इथे दोन्ही पाय जुळवून ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. आपण बघतोय वक्रासन. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ, मांडीच्या जवळ नाही तर गुडघ्याच्या जवळ ठेवायचंय. बघा, डावा पाय आपला सरळ आहे. उजवा जो हात आहे तो आपल्या सीटच्या अगदी थोडासा मागे असेल, म्हणजे 1 ते 2 इंच फक्त तो मागे, म्हणजे आपला पाठीचा कणा बघा सरळ राहतो, तो कुठेही असा मागे किंवा पुढे जात नाही, तर व्यवस्थित सरळ राहतो. ही स्थिती आपली पक्की झाली की मग डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्यायचा. डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्यायचा आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. बघा, खांदे मागून म्हणजे एका सरळ रेषेमध्ये येतील. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. इथे आपल्या पोटाच्या ठिकाणी, आपल्या ओटी पोटावरती एक हलकासा पीळ येतो. पाठीच्या मणक्यावरती एक ताण असतो. उलटचाल करताना आधी मान सरळ होईल आणि हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्यायचा. ही झाली आपली एक सोपी कृती. त्याच्यानंतर अजून एक ह्याची पुढची कृती अशी आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी विरुद्ध बाजूने, म्हणजे डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करू शकता. ही जराशी पुढची कृती आहे. जर तुम्हाला हा घोटा पकडता येत नसेल तर तुम्ही हात जो आहे हा जमिनीच्या दिशेने अशा प्रकारे सैलसर सोडू शकता आणि मग पुन्हा एकदा उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अशा 2 प्रकारे तुम्ही हे वक्रासन करू शकता. वक्रासन जे आहे हे अर्ध मत्स्येंद्रासन, हे जे ऍडव्हान्स आसन आहे याची ही बेसिक कृती आहे. ठीक आहे. मग ही सेम कृती विरुद्ध बाजूने. आज आपण बघतोय वक्रासन, जे डायबेटीस प्रतिबंधात्मक आसन मानलं गेलेलं आहे. ज्यांना पाठीची दुखणी आहेत किंवा घशामध्ये, गळ्यामध्ये जर सूज वगैरे असेल, त्याचबरोबर फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर त्यांनी हे वक्रासन करणं टाळायचं, किंवा नुकतीच कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल पोटाची तर त्यांच्यासाठी हे वर्ज्य आहे. फायदे असे आहेत की याच्याने आपला डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. उजवा जो पाय आहे तो सुरुवातीला फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ येईल. बरोबर. उजवा हात मागे जाऊ देत, आपल्या सीटच्या इथे 2 ते 3 इंच फक्त लांब असेल. जास्त जर तुम्ही लांब नेलात ना तर आपण थोडेसे पाठीमागे झुकले जातो. ठीक आहे. आता डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा देऊ शकता. डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्या, म्हणजे ओटीपोट जे आहे, उजव्या बाजूचा जो भाग आहे तो मांडीच्या जवळ येईल अगदी. बरोबर. आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला यथाशक्ती मागे बघायचंय. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आणि आता देह धारणा. आपलं आपण बंद डोळ्यांनी तपासून पहा की आपल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रेशर आलेलं आहे, कुठे स्ट्रेच आलेला आहे, हे आपलं आपण तपासून पहा. डाव्या बाजूच्या कंठस्थ ग्रंथींवर तुम्हाला हलकासा ताण जाणवतोय. उजव्या बाजूला दाब आहे आणि आपल्या ओटीपोटाच्या इथे सुद्धा मनाने जाऊन बघा, तिथे आलेला पीळ, ताण आणि दाब याकडे लक्ष. बरोबर. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ दे. छान. आता अजून असंच पाय ठेवा. जरा दुसरी पुढची कृती बघूया होतीये का. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. डावा हात, हा. आणि आता विरुद्ध बाजूने, म्हणजेच ऑपोजिट विरुद्ध बाजूने उजव्या पावलाच्या जवळ डावा हात घेऊन या. हा, थोडस पुढे व्हा. हा, थोडस पुढे व्हा, म्हणजे तुम्हाला ते जमणं शक्य होऊ शकतं. हा,
पाठ जी आहे ना आपली ती अशी जर मागे गेली ना तर आपल्याला हात जास्त पुढे नेता येत नाही. थोडस असं पुढे व्हा, म्हणजे तुमच्या पोटाचा स्पर्श मांडीच्या बाजूला होऊ देत. ओके. हा, ठीक आहे. आणि आता मागे वळा उजव्या बाजूला. थोडासा आपला उजवा पाय आहे ना तो डाव्या दिशेला हलकासा पुश होईल तुमच्या हातामुळे. ठीक आहे. कधी कधी हात आपले शॉर्ट असतात त्यामुळे हे करताना थोडासा त्रास होऊ शकतो, पण यथाशक्ती प्रयत्न. ठीक आहे. उजव्या बाजूला पुन्हा एकदा मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ज्यांना अँकल पकडता येत आहे पोटांनी त्यांनी अँकल पकडायचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. यथाशक्ती थांबतोय. आपण करतोय वक्रासन. उलट चाल करताना सावकाश आधी मान मध्यभागी येऊ दे. हाताची स्थिती जी आहे ती सोडून द्या. उजवा पाय सरळ करा आणि विश्राम. मान मागे सैलसर सोडायचे, थोडा वेळ विश्रांती. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ असेल. हा, बरोबर. डावा हात मागे जाऊ देत, आपल्या सीटच्या पासून 1 ते 2 इंच लांब असेल, जास्त मागे नेऊ नका. आणि आता उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा घाला, समोरून विळखा घाला उजव्या हाताने. हा, थोडस पुढे झुका, म्हणजे आपल्या डाव्या बाजूचा जे पोटाचा भाग आहे तो मांडीच्या अगदी जवळ येईल. हा, बरोबर. आणि आता सावकाश डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला यथाशक्ती मागे बघायचंय. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आणि आता बघा विरुद्ध बाजूने आपल्या कंठस्थ ग्रंथींवर आलेला ताण आणि दाब त्याकडे लक्ष. त्याचबरोबर ओटीपोट आणि पाठीच्या कण्यावरती आलेला पीळ आणि ताण त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत आधी मान सरळ होऊ देत, मध्यभागी येऊ देत. समोरून हाताचा विळखा सोडून द्या, पाय तसाच ठेवा. आणि आता पुढची कृती करूया. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या आणि विरुद्ध बाजूने डाव्या पावलाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. हा, बरोबर. थोडस पुढे व्हा. ठीक आहे, ठीक आहे. आता ज्यांना अँकल पकडता येतोय त्यांनी अँकल पकडायचा प्रयत्न करा, म्हणजे घोटा. जर हात तिथपर्यंत पोहोचत नसेल तर तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या, म्हणजे तुमच्या हाताचा तळवा हा स्क्रीनच्या दिशेला येईल. आणि आता पुन्हा डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. थोडा वेळ थांबूया. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. सावकाश मान मध्यभागी. हाताची जी स्थिती आहे ती सोडून द्या. डावा पाय सरळ करा आणि विश्राम. एक श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा. दोन्ही पाय जळून विधिवत पद्मासन करून घ्यायचंय. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. थोडस सीटचा भाग पुढे ढकलायचा, पाठीचा कणा सरळ करायचा. डोळे अंगत मिटून घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. चेहरा अगदी शांत असेल, हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. डोळे अंगत मिटलेले आणि एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. चेहरा अगदी शांत. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि आता एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना मकार लांबवलेला ओम अगदी खालच्या पट्टीमधला ओम.
डोळे उघडायचे. करणार आहोत आपण आता पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे, हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. बरोबर. थोडासा प्रेस करायचा, म्हणजे एक हलकासा दाब द्यायचा आहे दोन्ही हातांच्या तळव्यांवरती. आणि आता हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. जर आपले हात कोपरामधून जर फोल्ड होत असतील तर त्यांनी हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत, म्हणजे हात आपले कोपरातनं सरळ राहतील. बरोबर. हा, छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर आणि डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा एकदा जाणीव श्वासाची. इथे आपण दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. बघा, आपला कमरेपासूनचा वरचा भाग अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. सावकाश डोळे उघडायचे आणि आता एकदा आपण उजवीकडे वळणार आहोत. पुन्हा मागची भिंत बघायची आहे. मध्यभागी डावीकडे वळायचंय. मागची भिंत बघायची आहे. मध्यभागी उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, बरोबर, मध्यभागी. आणि आता हलकसं बेंड व्हायचंय. हा, एकदा उजवीकडे बेंड व्हायचं, मध्यभागी, मग डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. लास्ट राऊंड. उजवीकडे, डावीकडे. थांबायचं. तिथल्या तिथे पुन्हा एकदा नमस्कार स्थिती. दोन्ही हात जोडून घ्या वरच्या वर. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. छान. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती. एक सावकाश श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सोडायचा. करूया आता पद्मासनस्थ योग मुद्रा, फॉरवर्ड बेंडिंग. तर इथे ज्यांना पद्मासनामध्ये बसणं जास्त वेळ शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आणि आता डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड आपला जिथे माकड हाड आहे तिथे ठेवा. बरोबर. मी फक्त तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी थोडीशी क्रॉस बसलीये. पुन्हा नजर समोर. थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ घेऊन या, म्हणजेच आपल्या छातीच्या भागाचं थोडंसं प्रसरण होतं आडव्या कक्षेमध्ये. आपल्या फुफ्फुसांना थोडासा एक हलकासा ताण मिळतो. नजर समोर एका बिंदूकडे पुन्हा एकदा स्थिर करा आणि थोडीशी आपली हनुवटी वर उचला. हनुवटी थोडीशी वर उचला आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी पोटाचा भाग आपल्या पायावरती येईल, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग जमिनीच्या दिशेने येईल, मग आपली हनुवटी, त्याच्यानंतर आपलं नाक आणि कपाळ. आता सावकाश कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. हाताची जी पकड आहे ती एकदम ढिली करा, थोडीशी रिलॅक्स करा. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. बरोबर, ठीक आहे. आता ज्यांचा कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल त्यांनी हाताची पकड सोडून द्या. हातांच्या मुठी वळवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. दोन्ही हातांच्या मुठी एकमेकांवर ठेवून त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा आणि इथे पुन्हा खांदे एकदम रिलॅक्स सोडा. पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू एकदम रिलॅक्स. डोळे अलगद मिटून घ्या. आता ज्यांचं कपाळ सहज जमिनीवर टेकत असेल त्यांनी हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायची आहे आणि जाणीव आपल्या श्वासाकडे. पोटावरती आलेला दाब, पाठीच्या कण्यावर असलेला हलकासा ताण, त्याकडे लक्ष. हे सुद्धा डायबिटीस प्रतिबंधात्मक ही मुद्रा आहे. उलट चाल करूया. आता हाताच्या मुठी ज्यांनी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे. हाताची पकड आता पुन्हा एकदा घट्ट करा.
थोडेसे खांदे पुन्हा मागे घ्या एकमेकांच्या जवळ आणि हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग असं करत करत सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अर्धात मिटून घ्यायचे आणि या योग मुद्रेचा संपूर्ण आपल्या शरीरावर झालेला परिणाम त्याकडे लक्ष द्यायचंय. रक्तप्रवाह जो आपल्या डोक्याच्या दिशेने होतो जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड करतो त्यावेळेला तिथे थोडा वेळ थांबायचं उलटचाल केल्यानंतर तो पुन्हा पूर्ववत होतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. आणि आता पद्मासन अर्ध पद्मासन जे आपण घातलंय ते सोडून द्या. एकेका पायाने सरळ करा, एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर आणि विश्रांती. दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या आणि आता उजवा पाय वर उचलायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आणि मग डावा पाय वर उचलायचा आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. अशी थोडीशी डायनामिक हालचाल. बरोबर, अपोजिट. अपोजिट. उजव्या पायाला डाव्या हाताने स्पर्श आणि डाव्या पायाला उजव्या हाताने स्पर्श. हा, तो बरोबर. आता समजा डोकं आपलं वर उचललं जात आहे तर आपला स्पर्श पायाला नाही झाला तरीही चालेल. ठीक आहे, डोकं वर उचलू नका, डोकं पूर्णपणे जमिनीवर ठेवा. फक्त मग ती कृती करा त्या प्रकारची. समजा आता तुम्हाला एवढंच जमत असेल तर ठीक आहे, तेवढंच राहू दे. ठीक आहे, डोकं वर उचलू नका. हा ठीक आहे, हा बरोबर बरोबर, आता बरोबर आहे. हा, आणि आता थोडीशी डायनामिक हालचाल करूया. सुरुवात करूया. 1 2, डोकं न उचलता कृती. 3 4 5 6 7 8. थांबायचंय. 8 वेळा झालं की म्हणजे आपण दोन्ही बाजूनी 4 वेळा केलं. थांबूया. आणि आता सेम पाय आणि सेम हात. ठीक आहे, उजवा पाय आणि उजवा हात. 1 2 3 4 5 6 7 8. थांबायचंय आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वास भरून घ्यायचा आहे, संपूर्ण श्वास सोडायचा. करूया आपण उत्तान भद्रासन. आपण जसं बटरफ्लाय करतो ना त्याच प्रकारे स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पावलं जुळवून घ्या तिथल्या तिथे. आपण बटरफ्लाय कसं करतो, हा बरोबर, दोन्ही पावलं जुळवून घ्या आणि आता आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि मग उजवा हात फोल्ड करा आणि उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडा आणि दोन्हीही पाय जे आहेत, पायाचे गुडघे जे आहेत ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. पाठीचा कणा एकदम रिलॅक्स. तो नकळत आपण स्टिक करतो किंवा तिथे नकळत ताण येतो. पाठीचा कणा एकदम रिलॅक्स. डोळे अलगद मिटून घ्या. आपण केलेला आहे उत्तान भद्रासन. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर, स्त्रियांसाठी सुद्धा हे अतिशय लाभदायक आहे. आणि आता उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही पाय खालून सरळ करा आणि आता इथे आपण तिथल्या तिथेच ताडासन स्ट्रेचिंग करणार आहोत. उत्तान ताडासन. ठीक आहे, दोन्ही हात तसेच डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता दोन्ही पाय जमिनीच्या दिशेने येताना आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर ताणून घ्या आणि जास्तीत जास्त स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स रिलॅक्स.
सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. दोन्ही पायांमध्ये पुन्हा एकदा अंतर घेऊन विश्रांती. करूया पवनमुक्तासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि मग तो फोल्ड करायचा आहे. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. बरोबर. उजव्या पायाला आपल्या हातांचा वळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडू शकता किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही ही कृती करू शकता. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेलं आहे. या स्थितीमध्ये थोड्या वेळ थांबा, डोळे अलगद मिटून घ्या आणि उजव्या बाजूच्या ओटीपोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. खांदे एकदम रिलॅक्स. या स्थितीचा अनुभव. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची करणं टाळा. बाकीच्यांनी डोळे उघडायचे, डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी किंवा नाक. छान. उलटचाल. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा वळखा सोडून द्या. उजवा पाय आधी हवेमध्ये गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती थोडा वेळ. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. आणि आता डावा पाय 30 डिग्रीवर उचलूया, गुडघ्यातनं सरळ ठेवू आणि मग तो फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या आणि डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा. बरोबर. आणि पुन्हा डोळे अलगद मिटून घ्या. या स्थितीचा थोडा वेळ अनुभव घ्या. पोटावरती डाव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष, त्याची जाणीव. आणि आता सावकाश डोकं वर उचला, आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. इथे थोडस शॅलो ब्रिदिंग होतं, म्हणजे श्वास घेताना तो आपल्याला थोडस कठीण जातं श्वास घेणं आणि सोडणं. पण तरीही इथे थांबायचंय. पोटावरती आलेला दाब त्याकडे लक्ष द्यायचंय आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय सोडतोय. ठीक आहे. उलटचाल करा. डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये, मग तो नियंत्रित जमिनीवर येऊ दे. थोडा वेळ विश्रांती. आपण हे पाहिलं अर्ध पवनमुक्तासन आणि आता आपण करणार आहोत पूर्ण पवनमुक्तासन. त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत असेल. आणि आता दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचला, 30 डिग्रीवर. हा. आणि आता ते फोल्ड करा दोन्ही पाय. बरोबर. दोन्ही पाय फोल्ड करा. बरोबर. आणि आता दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा घेऊ शकता. बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. थोडेसे पाय यातलं गुडघे थोडेसे वर घेता येतात का बघा सोनावणे सर. किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये आधी थोडेसे पाय असे पोटाच्या दिशेने घ्या. बाकी तुमचं दिसतंय बरोबर. त्यांचे व्हिडिओ ऑन आहे, त्यांचं दिसतंय, त्यांना गाईड करता येतं. ठीक आहे. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. आता दोन्हीही आपल्या पोटावरती एकदा उजव्या आणि डाव्या साईडने मगाशी जो प्रेशर होता तो आता आपल्याला एकत्र अनुभवायला मिळतोय. त्याकडे लक्ष, त्याची जाणीव. डोळे अलगद मिटून घ्यायचे. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा, खांदे रिलॅक्स ठेवा. पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. चेहरा शांत. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक दोन्हीही गुडघ्यांच्या इथे नेण्याचा प्रयत्न करा.
यथाशक्ती प्रयत्न. ठीक आहे, हा बरोबर बरोबर. आणि थोडा वेळ थांबा. इथे पूर्ण आपल्या शरीराचं गाठोड तयार होतं. 1 2 3 4 5. उलट चाल. नियंत्रित. डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय आधी गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतल्या बाजूने येऊ देत. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. डोळे मिटून घ्यायचे. करणार आहोत सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये येऊ दे आणि हाताचे पंजे जे आहेत ते आपल्या चेहऱ्याच्या रेषेत येऊ दे. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावलाला पाऊल चिकटलेला असेल. आणि आता सावकाश कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. पवन मुक्तासन जे आपण केलं त्याला हे कॉम्प्लिमेंटरी आसन आहे. बरोबर. दोन्ही पाय मागून ताणायचे आहेत. नजर आपली सिलिंडर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण त्याकडे लक्ष. पाठीच्या मणक्याला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपलं कपाळ आधी जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवा. कपाळ जमिनीवर. व्यवस्थित आता पुढची कृती आपल्याला करायची आहे. आता दोन्ही हात आहे ना ते फोल्ड करा आणि हाताचे पंजे, तळवे जे आहेत हे छातीच्या रेषेत येऊ दे. हाताचे तळवे छातीच्या रेषेत. हाताची कोपरं आपली वरती सिलिंगच्या दिशेला जातील. हा हा बरोबर बरोबर. आणि आता कपाळ जमिनीवर ठेवा. कपाळ जमिनीवर टेकवा. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. पोट वर उचला आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हा बरोबर. छान छान. नजर समोर. आपण हे केलंय सरळ हस्त भुजंगासन. मागून थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर होईल तर ते तसं म्हणजे होतच ते. नजर वरती सिलिंगच्या दिशेला. आपण केलंय सरळ हस्त भुजंगासन. सूर्यनमस्कारामधली 7वी स्टेप. पुन्हा एकदा सावकाश उलटसाल करा. पोटाचा भाग आधी जमिनीवर येऊ दे, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपलं कपाळ. हात तसेच ठेवा. हातांची स्थिती सोडू नका. हात त्याच प्रकारे ठेवा. आता फक्त थोडा वेळ विश्रांती घ्या कपाळ जमिनीवर टेकून. आणि पुन्हा एकदा या स्थितीमध्ये परत वरती या. कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट आणि दोन्ही हात सरळ. बरोबर. छान. आता आपले जे गुडघे जमिनीवर आहेत ना ते जमिनीपासून वर उचलायचे. त्याच्या आधी पावलांचं माउंटन करा. म्हणजेच पायाची बोटं जमिनीवर टेकवा आणि टाचा सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. हा तिथल्या तिथेच टाचा सिलिंगच्या दिशेला. आणि आता गुडघे जमिनीपासून वर उचला या प्रकारे. हा बरोबर. हा. आणि आता टाचा ज्या आहेत ना त्या तुम्हाला बघा जमिनीवर टेकवता येत आहेत का. आणि पावलं एकमेकांच्या जवळ घ्या. बरोबर. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. हे झालं पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन, सूर्य नमस्कारामधली 8वी स्टेप. बरोबर. छान छान. आणि आता उजवा हात थोडासा मागे घ्या. उजवं पाऊल पुढे घ्या. डावा हात थोडासा मागे घ्या. डावं पाऊल पुढे घ्या.
आणि असं करत करत हळूहळू उठून उभे राहा, सावकाश दंड स्थितीमध्ये या. बरोबर. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, मान मागे सैलसर सोडून द्या, एका हाताने दुसऱ्या हाताचा मुंडट पकडा. विश्रांती. करूया हिप रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर थोडस, अगदी अर्ध्या फुटापर्यंत दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. पुन्हा पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता आपली कंबर एकदा उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे, उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. बरोबर. उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. 3 4 5. बरोबर. थांबायचंय. आणि आता विरुद्ध बाजूने डावीकडे पुढे उजवीकडे पाठीमागे. 1 रोटेशन अँटी क्लॉकवाईज. 2 बरोबर करताय. 3 4 आणि 5. छान. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर तसंच ठेवा. दोन्ही हात एकदम रिलॅक्स ठेवा. जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या दोन्ही हात. खांदे पण एकदम रिलॅक्स जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. मान सरळ असेल मध्यभागी. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत थोडीशी मान उजव्या साईडला टिल्ट करा. उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. खांदा वर उचलायचा नाहीये. हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले आहेत. ठीक आहे. सावकाश मान मध्यभागी. आणि आता पुन्हा एक श्वास भरून घ्या. आणि सावकाश डाव्या दिशेला आपली मान थोडीशी टिल्ट करा. डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. सावकाश मान मध्यभागी. आणि आता श्वास घेत मान आपल्याला थोडीशी मागे न्यायची आहे. चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. आता दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करा. श्वास घेत घेत दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. आज आपण करणार आहोत वीरासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला लांब करायचे एकमेकांपासून. मॅट वर उभं राहून ही कृती करा. खाली जर चटई किंवा चादर असेल तर पाय सरकू शकतात म्हणून. ठीक आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय. आणि आता उजवं जे पाऊल आहे हे उजव्या दिशेला फेसिंग करा. उजव्या पावलाचं फेसिंग उजव्या दिशेला करा. आणि डावं पाऊल जे आहे हे आपलं स्क्रीनच्या दिशेला समोरच्या बाजूला असेल. आणि उजवं पाऊल बरोबर. छान. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ना त्यांनी मात्र म्हणजे तुम्ही जास्त स्ट्रेचिंग करू नका. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी. दोन्ही हात खांद्यातून सरळ. हाताची पाचही बोटं जोडलेली. तळवे सिलिंग तळवे आपले जमिनीच्या दिशेला असतील समांतर दोन्ही हाताची. आणि आता डावा गुडघा जो आहे तो फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा. फक्त डावा पाय फोल्ड करायचा. हा. समोरच्या बाजूने डावी सॉरी 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 डावा नाही उजवा. मी उजवा केलाय. तुम्ही डावा केला तरी चालेल. तुम्हाला जसं जमेल तसं. ठीक आहे. हात तसेच खांद्यातून सरळ. आणि आता आपली नजर उजव्या साईडला घेऊन जायची आहे. फक्त नजर. हा. आणि उजव्या हाताची बोट बघण्याचा प्रयत्न. बरोबर. छान. थांबा थोडा वेळ इथे. 1 2 3 4 5. उलट चाल. पुन्हा मध्यभागी. नजर मध्यभागी येईल.
उजवा पाय सरळ करा. ज्यांनी जो पाय आधी फोल्ड केलाय तो सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या आणि पावलाचं फेसिंग समोरच्या बाजूने येऊ दे. थोडा वेळ विश्रांती घेतल्या तिथेच. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या पावलाचं फेसिंग समोरच्या बाजूला असेल, डाव्या पावलाचं फेसिंग डाव्या दिशेला. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. बरोबर. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे. उजवा पाय सरळ असेल. बरोबर. आणि आता आपली नजर जी आहे ती डाव्या हाताच्या बोटांकडे. इथे थांबायचं आहे थोडा वेळ. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश डावा पाय सरळ, मान मध्यभागी, दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी करायचंय. विश्रांती. आता इथे आलेला जो स्ट्रेच आहे त्याला कमी करण्यासाठी आपण कॉम्प्लिमेंटरी करणार आहोत वृक्षासन. वृक्षासनाचे कॉन्ट्राइंडिकेशन असे वेगळे काही नाहीयेत, हे सगळेजण करू शकतात. वृक्षासनाने आपली मेटाबॉलिझम जे आहे ते वाढतं, आत्मविश्वास आपला वाढतो, कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स करणं आपल्याला खूप चांगलं सहज जमतं. तर हे कसं करायचं मी पायाची स्थिती तुम्हाला आधी दाखवते. तर इथे थोडीशी पुढे येऊन दाखवते. दोन्ही पाय जोडलेले. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला असं लावून फिक्स करून घ्यायचं. बघा पायाची बोटं जी आहेत ही जमिनीच्या दिशेला पॉइंटेड असतील. आता इथे समजा बॅलन्स जातोय, आपल्याला तोल सांभाळता येत नसेल तर भिंतीचा आधार घ्यायचा आणि भिंतीला टेकून उभं राहा. भिंतीला टेकून उभं राहून तुम्ही ही कृती केली तरीही चालेल. ठीक आहे. म्हणजे भिंतीला समजा आता ही भिंत आहे ना, तिथे मागे असं टेकून उभं राहायचं आणि मग ही सेम कृती करायची. पाय असाच फोल्ड करायचा आणि त्या प्रकारे म्हणजे आपल्याला तोल जात नाही. लक्षात आली पायाची स्थिती प्रत्येकाला. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाय समजा जास्त वर घेतला जात नसेल, गुडघ्यावरती जर तुम्हाला जास्त ताण वाटत असेल तर त्यांनी जो पाय आपण फोल्ड करतो तो तुम्ही गुडघ्याच्या इथे या प्रकारे ठेवू शकता किंवा थोडासा खाली ठेवला तरीही चालेल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आधी पूर्वस्थिती घेऊया सगळ्यांनी. मान सरळ. पुन्हा आपल्या नजरेने एखादा बिंदू आपण स्वतः स्थिर करायचा आणि तिकडे आपली नजर जी आहे ती केंद्रित करून घ्यायची. म्हणजे आपला बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित साधता येतो. आणि आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. बरोबर. इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये. आता दोन्ही हात सरळ करा खांद्यातून. आणि त्यानंतर दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. संपूर्ण शरीराला आलेल्या उभ्या कक्षेमधला खेच त्याकडे लक्ष. श्वास प्रश्वास चालू. श्वास घेतोय सोडतोय. आणि इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. छान. उलट चाल. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली. उजवा पाय सरळ. विश्रांती. डाव्या पायावरती आलेला आपल्या संपूर्ण शरीराचा भार तो थोडा रिलॅक्स करूया. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि मग डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. पुन्हा एकदा उभ्या कक्षेतला खेच, त्याचा अनुभव. दीर्घ श्वसनाचे आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया.
एक हलकस स्मित चेहऱ्यावर आणि संथ गतीने श्वास सोडूया. घरी जर लहान मुलं असेल त्यांना आवर्जून हे वृक्षासन करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपला बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा खूप चांगलं सुधारतं. छान. उलट चाल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खाली घेऊ दे. डावा पाय सरळ करा. छान. आणि विश्राम. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आज फक्त आपण प्राणायामाची ओळख करून घेऊया. प्राणायाम कसा करायचा. तर आपण गेल्या काही दिवसांमध्ये समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन केलं. आता हळूहळू आपल्याला आपल्या श्वासाची गती लक्षात आली असेल किंवा आपण श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा हे आता आपल्याला कळलेलं आहे. तर प्राणायामाला जेव्हा आपण श्वास घेतो, श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं. म्हणजे ब्रीद इन पूरक आणि ब्रीद आउट जो आपण श्वास सोडतो, एक्झेल करतो, त्याला रेचक म्हटलं जातं. श्वास घेणं पूरक, श्वास सोडणं रेचक. ठीक आहे. आणि आता जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपल्याला प्राणायाम मुद्रा करायची असते. तर ही कशी करायची दाखवते मी तुम्हाला, इथे शेअर करते. ही आहे आपली प्राणायाम मुद्रा, जी आपण उजव्या हाताने करतो. पहिली जी दोन बोट आहेत म्हणजे आपलं पहिलं बोट आणि मधलं बोट ते फोल्ड करायचं. त्याची जी टोक आहेत ती अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. करंगळी, रिंग फिंगर आणि अंगठा ही तीन बोट आपली ओपन आहेत. ही आहे उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा सुद्धा याला म्हणतात. ही मी ग्रुपवरती सुद्धा शेअर करीन. ठीक आहे. लक्षात आली आहे ही मुद्रा प्रत्येकाच्या. तर आता ही मुद्रा आपण का करतो आणि त्याचे फायदे काय आहेत हे आता आपण बघूया. तर आपली जी उजवी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात आणि डावी नाकपुडी जी आहे तिला चंद्र नाडी म्हणतात. प्राणायामामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ज्या ह्या नाड्या आहेत म्हणजे उजवी आणि डावी नाकपुडी आपल्याला ऍक्टिव्हेट करायची असते किंवा त्याच्या म्हणजे आपल्याला थोडस आपलं लक्ष जातं आपलं त्या ठिकाणी. तर उजवी जेव्हा नाडी आपली ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे क्रॉस कनेक्शन आहे. आणि डावी जेव्हा नाडी आपली ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला उजवा ब्रेन जो आहे हा ऍक्टिव्हेट असतो. तर आपल्याला ह्या नाड्या कशा ऍक्टिव्हेट आहेत ह्या कसं समजणार, तर हे आपल्याला ह्या प्राणायामाच्या अभ्यासाने समजतं. जसं मी मागे पण बोलले होते, योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सगळे रोग आपल्यापासून दूर राहतात. पण जर हाच प्राणायाम आपण अयोग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्याला उद्भवू शकतात असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. तर आता जी आपण अंगुली मुद्रा बघितली त्याचा त्याचा उपयोग कसा करायचा. उजव्या हाताची जी आपण अंगुली मुद्रा करतो, ठीक आहे, तीन बोटं आपली ओपन आहेत. अंगठा, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट. जेव्हा आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो, डाव्या नाकपुडीने, तेव्हा उजव्या हाताची जो हा अंगठा आहे उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी आपण बघा अशी जेंटली प्रेस करतो, सहज बंद करतो. तेव्हा आपली डावी जी नाकपुडी आहे ती ओपन असते आणि मग आपण या प्रकारे डाव्या नाकपुडीने श्वास घेऊ शकतो. आणि जेव्हा डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास आपल्याला उजव्या नाकपुडीने सोडायचा असतो त्यावेळेला ही जी दोन बोटं ओपन आहेत, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट, या दोन बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची असते आणि उजवी नाकपुडी आपल्याला उघडायची असते. मग जो डावीने घेतलेला श्वास आहे तो आपण उजवीने पूर्णपणे सोडून देतो. शक्यतो प्राणायामाची सुरुवात जी आहे ही चंद्र नाडी म्हणजेच आपल्या डाव्या नाकपुडीपासून होते. जो चंद्र म्हणजे काय तर शीतलतेचा, त्याचा जो गुणधर्म आहे तो शांततेचा आहे, शीतलतेचा आहे. ठीक आहे. हे लक्षात आलंय का. जेव्हा आपल्याला डावीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि जेव्हा आपल्याला उजवीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा ह्या दोन बोटांच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची. ठीक आहे. हे लक्षात आले. तर आज आपण बघणार आहोत
अगदी सोपी कृती सूर्याभ्यास आणि चंद्राभ्यास. म्हणजे आपण एकाच नाकपुडीने श्वास घेणार आणि एकाच नाकपुडीने श्वास सोडणार. त्याच्या आधी आपण प्राणायामाचा श्लोक बघूया, जो आपल्याला नेहमी बोलायचा आहे. आपली जी प्राणशक्ती आहे तिला आपण नेहमीच ऍक्टिव्हेट करणार आहोत किंवा तिचं जे आहे मनापासून आपण वंदन करणार आहोत आपल्या प्राणशक्ती. हा श्लोक सुद्धा मी ग्रुपवरती शेअर करेन. ठीक आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घालून घ्यायचंय किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडून द्या. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि हा संपूर्ण श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर स्क्रीनवर प्राणायामाचा श्लोक तुम्हाला दिसतोच आहे. माझ्या मागोमाग आपण ही बोला. प्राणस्तेदं वशे सर्वं. प्राणस्तेदं वशे सर्वं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं. मातेव पुत्रान् रक्षस्व. मातेव पुत्रान् रक्षस्व. श्रीश्च प्रज्ञाञ्च. श्रीश्च प्रज्ञाञ्च. विदेहि नैति. विदेहि नैति. या श्लोकाचा सुद्धा भावार्थ खाली दिलेला आहे. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या पितांचं रक्षण करते, माता जसं आपल्या पुत्रांचं रक्षण करते, तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली संपत्ती आणि प्रज्ञा दे. संपत्ती ही कुठल्याही धनस्वरूपातली नसून आरोग्यम धनसंपदा अशी आहे. मनोमन आपल्या प्राणशक्तीला वंदन करूया. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आणि आपण आता करणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. बरोबर. तर सुरुवात आपण आज उजव्या नाकपुडीपासून करूया. तर आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट जे ओपन आहे त्याच्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. जेंटली प्रेस. आपल्या हाताचा जो आपण हात फोल्ड केलाय उजवा हात, तो जास्त आपल्याला खाली किंवा जास्त वर असा न करता तो आपल्याला समान पातळीवर ठेवायचा आहे. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. उजवीने आहे तो श्वास सोडायचा आहे. उजवीने खोलवर दीर्घ पुरा श्वास भरून घ्या उजव्या नाकपुडीने. उजवीनेच संथरेच आहे तो श्वास सोडून द्या उजवीने. उजवीने खोलवर दीर्घ पुरा ब्रीद इन. उजवीने संथरेच ब्रीद आउट. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीने संथरेच. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. उजवी बंद, डावी चालू. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेच. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जायची आहे, उजवी आणि डावी.
आणि आता मनानेच आपण तपासून पाहायचंय की आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, उजवी की डावी. श्वास घेताना आपण कुठल्या नाकपुडीने सहज श्वास घेतला, हे आपलं आपण तपासायचं आहे. करूया एक आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि हा श्वास सोडत अ उ म एकत्रित अ डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये सावकाश आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती घ्या. 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचं आहे. बंद डोळ्यांनी पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयवाचा आपण निरीक्षण करणार आहोत. आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करणार आहोत आणि तो भाग आपण मनाने शिथिल करणार आहोत. त्याआधी आज आपण केलेली साधना त्याचा मागोवा घेऊया. आज बैठक स्थितीमध्ये आज आपण वक्रासन हे नवीन आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये आज आपण पूर्ण पवन मुक्तासन केलं. पोटावर पडून केलेलं सुलभ भुजंगासन आणि सरळ हस्त भुजंगासन. तिथून मग आपण हळूहळू दंड स्थितीमध्ये आलो. त्याच्यानंतर केलेलं वीरासन आणि वृक्षासन. आणि आज आपण प्राणायामाचा जो अभ्यास सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आज आपण केलेलं सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा आणि आपल्या देहाचं शिथिलीकरण, मनाला विश्रांती. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. क्रमाक्रमाने प्रत्येक अवयव शिथिल. दोन्ही पायांची बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, संपूर्ण कमरेचा भाग आणि सीटचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स. पाठकणांमधले 33 मणके रिलॅक्स. उदरभाग, उरभाग, पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, उदर पोकळी, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल. गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू रिलॅक्स. अनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरजीव, दोन गाल, दोन कान, नाक, नाकाचा शेंडा, नाकपुड्या रिलॅक्स. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग. माझे केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलता, हलकेपणा याचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना हलकस पोट वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना पोट हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम, सो हम असा अजपाजप चालू आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत आहे. विचारांची गती कमी होत चाललेली आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन आपण या क्षणी अनुभव घेत आहोत.
स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा आणि इथून पुढे आपण या प्रकारेच वागणार आहोत असा मनाशी निश्चय करूया. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ मारू. जय जय रघुवीर समर्थ. आपण आपल्या मनाला हे सांगत आहोत की कुठल्याही प्रकारचा क्रोध मी यापुढे करणार नाहीये, कुठल्याही प्रकारचा मत्सर मी करणार नाहीये, कुठलेही वाईट विचार माझ्या मनात यापुढे येणार नाहीये. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं स्मरण करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. शवासनातला संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती आणि याच्यातूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करीत आहोत. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, एक हलकासा खेच, आळस आपण झटकून टाकून आजच्या दिवसाला आपण सुरुवात करीत आहोत. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय थोडेसे दुमडून घ्या आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. एका हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांती पाठासाठी सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हात कमरेतून. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथे सुरुवात तिथे शेवट. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. काल आमच्या इथे नेटचा प्रॉब्लेम झालेला, वायफायचं कनेक्शनच बंद होतं, त्यामुळे वर्ग काल घेता आला नाही. उद्या आपल्याला सुट्टी आहे. सोमवारी आपण भेटणार आहोत सकाळी 6 वाजता. ठीक आहे. हरिओम. हॅपी वीकेंड. शुभ दिवस. मीटिंग एंड करते. धन्यवाद.